परभणी जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसानं उघडीप दिली आहे। ऑगस्ट महिना संपत आला तरी सुद्धा जिल्ह्यात पावसाची 35% एवढी तूट आहे। एकीकडे सोयाबीन, कापूस, तूर पीक फळधारणेकडे जात कोमेजून जात आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठाही वाढला नाही। त्यामुळे खरीप सोबतच रब्बीचं संकटही कायम आहे। नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पाऊसमान कमी राहिले आणि ज्यामुळे आपण बघितलं तर आता ऑगस्ट महिना संपत आला तरी सुद्धा जिल्ह्यातील प्रकल्प भरले नाहीत। शेती पिकांनाही या पावसाचा फारसा फायदा झाला नाही। मी सध्याच्याला बघितलं तर या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि आपण बघितलं तर या पिकाला आता फुलं लागलेली आहेत। पुढचा काळ जो आहे तो शेंगा भरण्याचा काळ असतो, मात्र तरी सुद्धा पाऊस नाही आणि या पावसाची आत्ता अत्यंत आवश्यकता आहे। मात्र तरी सुद्धा पावसाने मागच्या 10 ते 12 दिवसांपासून खंड जे आहे परभणी जिल्ह्यातील काही भागामध्ये 10 दिवसांचा खंड पडलाय, काही भागांमध्ये 10 ते 15 दिवसांचा खंड पडलाय। ज्यामुळं कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, ही इतर जे पिकं आहेत त्या पिकांची वाढ खुंटली आणि त्यामुळं एकीकडे शेतकरी चिंतेत आहेत। एकूण सरासरीच्या आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यात अजूनही जवळपास 35% पावसाची तूट निर्माण झाली आहे आणि ज्याचा परिणाम जे आहे ते शेती पिकांवर दिसून येतोय। जिल्ह्यातील 24 लघु प्रकल्प आहेत, ज्यामधील 20 प्रकल्पांमध्ये एक दलघमीपेक्षा जास्त पाणी नाहीये, तर 4 प्रकल्पांमध्ये आपण जर बघितलं तर जोत्याखाली हे 4 प्रकल्प गेलेले आहेत। दुसरीकडे येलदरी 60% अडकून बसलेला आहे। लोअर दुधना जवळपास 22% एवढं पाणी त्यामध्ये आहे आणि याचा परिणाम जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये दिसू शकतो। सप्टेंबर महिना आहे, सप्टेंबर महिन्याकडून मोठी अपेक्षा आहे, मात्र पाऊस सध्या तरी नसल्यामुळं एकीकडे प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प भरण्याच्या अवस्थेत नाहीयेत, दुसरीकडे पिकांना याचा फटका जो आहे तो बसताना दिसून येतोय। त्यामुळेच कुठेतरी वरुण राजानं आपली कृपादृष्टी परभणी जिल्ह्यावर दाखवणं गरजेचं बनलंय। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.